SIRच्या माध्यमातून, जनगणनेच्या माध्यमातून लोकसंख्या आणि मतदार नोंदणीचं काम त्या ठिकाणी सुरू आहे शासनाच्या माध्यमातून। गेली अनेक दिवस हे कार्य या जिल्ह्यामध्ये सुरू आहे। जे बोगस मतदारांची नोंदणी ही जे शहरामध्ये होते किंवा तालुक्यामध्ये होते किंवा या जिल्ह्यामध्ये होते, याबाबत वेळोवेळी पत्रव्यवहार हा त्या ठिकाणी या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार आणि निवडणूक आयोग यांना सातत्यानं त्या ठिकाणी पत्रव्यवहार केलेले आहे। आज हा तिसरा पत्रव्यवहार आहे की याच्यामध्ये कशा पद्धतीनं नोंदणी, मतदारांची नोंदणी कशी त्या ठिकाणी बोगस केली जाते याबाबतचे अनेक मुद्दे हे प्रांत साहेबांच्या समोर त्या ठिकाणी दिलेले आहे। पण याच्यावरचं कुठचंही त्या ठिकाणी योग्य असं उत्तर, समर्पक असं उत्तर हे उपविभागीय अधिकारी यांच्याकडनं त्या ठिकाणी मिळालेलं नाही। उलट या सगळ्या गैरकामाला त्या ठिकाणी त्यांचा पाठिंबा या सगळ्या याच्यामध्ये मला दिसला। आणि म्हणून ही जी काही मोहीम, मतदार नोंदणीची जी काही मोहीम चालू आहे, ही मोहीम अतिशय बोगस आहे आणि याला सरकारचा शासनाचा पाठिंबा आहे असं या निमित्तानं, शासनाच्या अधिकाऱ्यांचा पाठिंबा आहे असं या निमित्तानं दिसतं। आणि म्हणून 15 ऑगस्टला झेंडावंदन झाल्यानंतर याच प्रांत कार्यालयाच्या समोर या ठिकाणी मी स्वतः त्या ठिकाणी उपोषणाला बसणार आहे। आणि या सगळ्या जी काही मतदार नोंदणी आहे, ही नोंदणी योग्य व्हावी। जे माझ्या शहरामध्ये ज्यांचा रहिवास नाही ते माझ्या शहराचे मतदार कसे होऊ शकतात? जर या शहराचा नगराध्यक्ष किंवा नगरसेवक किंवा नगरसेविकेचा उमेदवार हा जर मतदार यादीमध्ये असेल तरच तो नगराध्यक्ष किंवा नगरसेवक होऊ शकतो। तर माझं असं म्हणणं आहे की तो जो मतदार आहे हा मतदार माझ्या शहराचा रहिवासी हवा आणि तो रहिवासी असला तरच त्याला मतदानाचा अधिकार मिळाला पाहिजे। ह्या संपूर्ण या सगळ्या याच्यामध्ये सिस्टममध्ये किंवा या जे BLO नेमलेले आहेत, हे BLO स्वतः घरात जाऊन प्रत्येकाच्या त्या ठिकाणी फॉर्म भरत नाही, हे त्या कार्यकर्त्यांच्या हातामध्ये देऊन बोगस त्या ठिकाणी भरले जात आहे आणि चुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी नोंदणी केली जाते। अनेक अशी त्या ठिकाणी घरं आहेत की ज्या घरामध्ये फक्त 4 लोक राहू शकतात, त्या ठिकाणी 40-40 लोकांची नावं ही या मतदार यादीमध्ये त्या ठिकाणी मतदार नोंदणी म्हणून त्या ठिकाणी घुसवली जातात। त्याचबरोबर कुठल्याही शहरामध्ये घर नाही, तो सुद्धा या शहरातला मतदार त्या ठिकाणी होतोय, हे चुकीचं आहे। गेली अनेक वर्ष काही लोक भाडेकरू म्हणून या ठिकाणी राहतात, ते भाडेकरू सुद्धा या ठिकाणी मतदार झालेले आहे। त्याचबरोबर ज्याचं नाव महाराष्ट्राच्या यादीमध्ये आहे, ज्याचं नाव बेळगाव कर्नाटकमध्ये आहे, ज्याचं नाव गोव्यामध्ये आहे, ज्याचं नाव परदेशामध्ये आहे, ज्याचं नाव जिल्ह्यामध्ये आहे आणि तेच नाव परत कणकवलीमध्ये आहे, अशी दुबार नावं सुद्धा या संपूर्ण मतदार यादीमध्ये त्या ठिकाणी आहेत। आणि म्हणून माझं उपविभागीय अधिकाऱ्यांना एवढं सांगणं होतं की तुम्ही निपक्षपातीपणे या सगळ्याची चौकशी करा आणि जो काही योग्य अहवाल आहे की या शहरामध्ये किंवा या तालुक्यामध्ये किंवा या जिल्ह्यामध्ये जी मतदार नोंदणी होते ही चुकीच्या पद्धतीने होते, याचा अहवाल आपण निवडणूक आयोगाला किंवा जिल्हाधिकारी यांना द्या, अशा प्रकारची मागणी मी त्यांच्याकडे केलेली आहे। पण त्यांनी याच्यामध्ये कुठलीही मागणी न मान्य करता सगळंच त्या ठिकाणी धुडकावून लावलेलं आणि ते म्हणाले हे जे काही चुकीचं आहे तेच योग्य आहे, असं त्यांचा त्या ठिकाणी संपूर्ण त्यांची जी भूमिका आहे। आणि म्हणून या भूमिकेच्या विरोधामध्ये, प्रांतांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी ही जी काही निवडणूक आयोगाच्या माध्यमातून SIR सुरू आहे, जी काही राज्यामध्ये जनगणना सुरू आहे, गेली 20-22 वर्षानंतर हे सगळं सुरू आहे। सरकारी यंत्रणा त्या ठिकाणी खर्च होते। माझ्या नगरपालिकेचे अनेक कर्मचारी आज माझं काम सोडून, नगरपालिकेचं काम सोडून या कामासाठी त्या ठिकाणी व्यस्त आहे। सरकारी यंत्रणा त्या ठिकाणी आहे, सगळे जिल्हा परिषदचे शिक्षक आहेत, अनेक सरकारचे कर्मचारी या ठिकाणी टाकलेले आहेत। मग जर हे सगळी यंत्रणा जर त्या ठिकाणी सरकारचा पैसा आणि सरकारचा वेळ आणि यंत्रणा जर वापरत असतील तर योग्य त्या ठिकाणी ही मतदार नोंदणी का होत नाही? बोगस मतदार हे यादीतनं बाहेर का गेले जात नाही? हे गेले पाहिजेत आणि याच्यासाठी जी लढाई आहे आणि म्हणून जी काही लढाई आहे आम्ही कायदेशीर तर ती लढाई लढूच, पण त्याचबरोबर अधिकारी स्तरावर आणि लोकशाहीच्या मार्गाने सुद्धा ही लढाई आम्ही लढणार आहोत। आणि म्हणून मी आपल्याला विनम्र आवाहन करतो की 15 ऑगस्टला झेंडावंदन झाल्याच्या नंतर या ठिकाणी आम्ही उपोषणाला त्या ठिकाणी बसणार आहोत आणि या बोगस मतदार नोंदणीच्या विरुद्ध लोकशाहीच्या मार्गाने आवाज उठवणार आहोत, कायदेशीर बाबतीत मार्गानं त्या ठिकाणी आवाज उठवणार आहोत आणि जे काही हरकती घ्यायच्या आहेत त्या हरकतीच्या माध्यमातून सुद्धा आम्ही करणार आहोत। पण माझा मुद्दा हाच आहे की आपण हरकत येण्यासारखं काम का करता? येण्यापूर्वीच जर ते आपण जी खरी माहिती आहे, जी सत्य माहिती आहे, SIRचा मूळ उद्देश काय आहे की सत्य माहिती ही सरकारकडे त्या ठिकाणी जावी, निवडणूक आयोगाकडे जावी, योग्य मतदार हा मतदार यादीमध्ये जावा, ही खरी त्या ठिकाणी भूमिका आहे। मग याच भूमिकेला त्या ठिकाणी हरताळ फासण्याचं काम म्हणजे हरताळ करण्याचं काम त्या ठिकाणी यंत्रणा करते, हे चुकीचं आहे। आणि म्हणून याच्या विरुद्ध आवाज त्या ठिकाणी उठवण्याचं काम आम्ही करतोय। येत्या 15 ऑगस्टला या ठिकाणी प्रांत साहेबांच्या दारात त्या ठिकाणी कार्यालयासमोर आम्ही या ठिकाणी उपोषण त्या निमित्तानं करणार। ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल।
लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.